जयपूरमध्ये एका दाम्पत्याची बंदुकीने गोळी मारून हत्या करण्यात आली व हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या महिलेचा प्रियकर होता. परंतु जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता तिला देखील त्याने गोळी मारली. तर त्याला कारण काय आहे हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सांगानेर शहरातील शांती विहार कॉलनीमध्ये राहणारं हे जोडपं होतं. राजाराम वय वर्ष 26 व त्याची पत्नी आशा मीना वय वर्ष 25 हे दोघे व राजारामचा छोटा भाऊ व बहीण असे 4 जणांचं कुटुंब होतं. राजाराम हा सोलर लाईट लावायचं काम करायचा व राजारामचा छोटा भाऊ आशाराम व राजारामची पत्नी आशा हे दोघे MIDC मध्ये एकाच फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्याच फॅक्टरीमध्ये आग्रा येथून आलेला मोनू पंडित पण जॉब करत होता. उंचीने हायटेड, कलर गोरा अशी त्याची शरीरयष्टी होती. मोनू पंडित हा आशेच्या घरापासून 500 मीटर अंतरावर भाड्याची खोली घेऊन राहत होता. तो देखील विवाहित पुरुष होता व तो तिथे त्याची पत्नी व 3 मुलांसोबत राहत होता. कंपनीत काम करत असताना मोनू व आशामध्ये जवळीक वाढली होती. मोनूने आशाकडे दोस्तीचा हात पसरवला होता. 6 महिन्यापूर्वी मोनूने आशाला एक मोबाईल गिफ्ट केला होता. ते मोबाईलवरून आशा मोनूला कॉल करत असे. कॉलवरूनच भेटण्याचा ठेपा ठरत असे. एका आठवड्याभरापूर्वी आशा कंपनीत कामाला गेली होती व घरी राजारामचा छोटा भाऊ आशाराम होता. आशाराम त्याची काहीतरी वस्तू हरवली होती ती शोधण्यासाठी कपाट उघडतो तेव्हा त्याला कपड्यामध्ये लपवलेला मोबाईल सापडतो. तो राजारामला कॉल करतो व वहिनीच्या कपाटात मोबाईल सापडलेला कळवतो. परंतु राजाराम याबाबत काही कल्पना नाही असे त्याला सांगतो. तो मोबाईल कुणाचा आहे हे पाहण्यासाठी आशाराम मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करतो. परंतु मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मोबाईल उघडत नाही. आशाराम त्याच्या भावाला घरी बोलावून घेतो व मोबाईल चार्जिंगला लावून उघडतो. राजाराम देखील तोपर्यंत घरी पोहोचलेला असतो. मोबाईल चालू करून पाहिले असता मोनूच्या नंबरवर तासनतास बोलणं झालेले समजते. आशा जेव्हा घरी आली तेव्हा राजारामने तिला मोनूसोबत न बोलण्याची व भेटण्याची ताकीद दिली. आशाने त्यानंतर मोनूसोबत बोलणे बंद केले व राजारामला विश्वास पटवून दिला की अशी चूक परत होणार नाही व त्यानंतर आशाने कंपनीमध्ये जाणे देखील बंद केले. गेल्या 7 दिवसापासून आशा कामाला येत नाही हे लक्षात येता मोनूने आशाच्या घराकडे चक्रा मारायला सुरुवात केली. परंतु आशाकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. एके दिवशी आशा बाजारातून घरी चाललेली असताना मोनू तिला रस्त्यात अडवतो व तिला बोलायला दबाव टाकू लागतो. हे सर्व सुरू असताना राजाराम हे सर्व पाहत असतो. त्यानंतर राजाराम व मोनूमध्ये वाद देखील होतात. आशासोबत बोलणं बंद झाल्यामुळे मोनू रागातच होता. याला सर्व कारणीभूत आशाचा नवरा राजाराम हा अडथळा ठरत होता. मोनूने राजारामला धमकी द्यायचे ठरवले होते. 24 जानेवारी सकाळी मोनू राजारामला भरपूर कॉल करतो. राजाराम मोनू कॉल करतोय ही माहिती त्याच्या छोट्या भावाला देखील देतो व त्यानंतर मी घरी आहे असं मोनूला कळवतो. राजारामचा छोटा भाऊ आशाराम हा कंपनीमध्ये कामाला निघून जातो. दुपारी 12:30च्या सुमारास मोनू हातात बंदूक घेऊन राजारामच्या घरी त्याला धमकावण्यासाठी पोहोचतो. तेव्हा घरी आशा, राजाराम व त्याची बहीण मीनाक्षी उपस्थित असतात. मोनू मीनाक्षीला म्हणतो, बाहेर तुला तुझी मैत्रीण बोलावत आहे असे सांगून तो मीनाक्षीला घराबाहेर पाठवतो. त्यानंतर बोलण्यासाठी तिघेही घराच्या मागच्या खोलीमध्ये जातात. बातचीतच्या दरम्यान त्याच्यामध्ये भांडणे सुरू झाले. भांडणे इतकी टोकाला गेली की मोनूने सोबत आणलेली बंदूक राजारामच्या डोक्यावर ठेवली व त्याला धमकी देऊ लागला. या झटापटीमध्ये मोनू राजारामवर गोळी चालवतो. ती गोळी त्याच्या डोक्याला व कानाला घासून जाते. हे पाहताच आशा त्याचा विरोध करायला चालू करते. तेव्हा मोनू आशावर देखील गोळी चालवतो व जेव्हा राजाराम व आशा दोघेही बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतात तेव्हा आरोपी मोनू तिथून फरार होतो. दुपारी 1:30च्या सुमारास छोटा भाऊ आशाराम राजारामला कॉल करतो. तेव्हा राजाराम कॉल उचलत नाही. तेव्हा तो शेजाऱ्यांना कॉल करून विचारपूस करायला सांगतो. तेव्हा घडलेली घटना कळते. त्यानंतर आशाराम व मीनाक्षी घरी येतात व आशा आणि राजारामला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आशाला मृत घोषित करतात व राजारामचा देखील उपचारादरम्यान मृत्यू होतो. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण स्टोरी ऐकल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.
अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा.